नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असं प्रकरण या ठिकाणी पाहत असतो। मग आजचा जे आपलं प्रकरण असणार आहे किंवा आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे ते कशावरती असणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती आतापर्यंत परीक्षेत जेवढे काही विचारलेले प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण आजचं आपलं लेक्चर पाहणार आहोत। ठीक आहे, आता तुम्हाला माहित असेल की महा टी परीक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती कमीत कमी प्रत्येक पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्न काय असतात हमखास विचारलेले असतात। ठीक आहे, जास्त असतात, 3 ते 4 प्रश्न असतात, 2 ते 3 नाही, 3 ते 4 प्रश्न काय असतात छत्रपती शिवाजी महाराजांवरती 100% आपल्या या ठिकाणी विचारलेच जातात। ठीक आहे, मग या ठिकाणी पाहूया आतापर्यंत आपल्याला विचारलेले प्रश्न। मग पहिला प्रश्न पहा, शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला असं आपल्याला विचारलं होतं। आता याचं काही तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला होता तर तो शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता। कधी झाला होता हेही तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे तुम्हालाच नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, कोठे झाला, केव्हा झाला। मग कधी झाला होता 19 फेब्रुवारी 1630ला। कोणत्या किल्ल्यावरती? शिवनेरी। शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर जुन्नर तालुक्यामध्ये, आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, या शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं एक काय होतं मंदिर होतं, आणि त्या शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं होतं। ठीक आहे, हेही आपल्याला परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, प्रश्न क्रमांक 2। आता यामधले प्रश्न असे आहेत की तुम्हाला ऑलरेडी बरेचसे प्रश्न काय तुम्हाला माहिती असणारे प्रश्न आहेत की ज्या प्रश्न आपण म्हणजे लहानपणापासून आपण हेच ऐकत आलोत ना, त्याच्यामुळे हे प्रश्न काय आपल्या ओळखीचे असतात, आपल्याला माहिती असतात। मग तुलनेने हे प्रश्न आपल्याला काय वाटतात सोपे वाटतात, पण जेवढे सोपे वाटतात तेवढेच हे प्रश्न काय आहेत आपल्याला महत्त्वाचे आहेत। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरामध्ये घेतली? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली होती तर ती रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली होती। ठीक आहे, मग आपल्याला प्रश्न विचारला जातो की रायरेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? मग हे कोणत्या तालुक्यामध्ये येतं? हे भोर तालुक्यामध्ये येतं। ठीक आहे, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या वर्षी घेतली हे आपल्याला विचारू शकतात। मग ती कधी घेतली होती तर ती इसवी सन 1645ला घेतली होती। ठीक आहे, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे वयाच्या 14व्या का 15व्या वर्षी। ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी संकल्प काय केला होता तर हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, असा संकल्प त्यांनी या शपथ घेऊन केला होता। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, 3 नंबर। अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला? कोणाचा वध? अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला असं विचारलंय। मग हा कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला होता तर प्रतापगडाच्या पायथ्याशी। तारीख काय होती? 10 नोव्हेंबर 1659। तारीख पण लक्षात ठेवा, आपल्याला पुढचा प्रश्न कदाचित तारखेवरती विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, प्रश्न क्रमांक पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना। मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे। मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल? 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील, आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील तर तुम्हाला त्या उत्तर सूची सहित भेटतील। ठीक आहे, म्हणजे या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल पाठवून दिली जाईल, म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तर विचारण्याची गरज लागणार नाही। आता तुम्हाला माहिती आहे टीईटी परीक्षा कधीपासून चालू झाली होती? 2013 पासून चालू झाली होती। मग 2013 पासून आतापर्यंत झालेल्या पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरच्या काय तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी काय केल्या जातील पाठवून दिल्या जातील। ज्या प्रश्नपत्रिका तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने काय असणार आहेत अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण। का तर आतापर्यंत जे पाठीमागे विचारलंय तेच काय विचारणार आहेत पुढे विचारणार आहेत, म्हणून तुम्हाला सगळ्यात आधी अभ्यास कशाचा करायचा असतो तर झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचं असतं। ही आपल्या अभ्यासाची काय असते पहिली पायरी असते। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी आपण काही अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत। मग ज्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, किंवा तुमची द्वितीय भाषा इंग्रजी असेल तर इंग्रजी सुद्धा असेल, त्याचबरोबर मानसशास्त्र असेल, मानसशास्त्राच्या नोट्स आपल्या एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत, 70 पानाच्या नोट्स आहेत, पण या 70 पानामधून तुम्हाला कमीत कमी परीक्षेमध्ये 25 प्रश्न काय केले जाणार त्या ठिकाणी 100% विचारले जाणार। म्हणजे आपल्या नोट्स मधून 30 पैकी 25 प्रश्न काय होणार
100% विचारणार म्हणजे विचारणार, ठीक आहे. त्याचबरोबर इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, या विषयाच्या सुद्धा तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की टीईटी परीक्षेमध्ये इयत्ता 4थी ते इयत्ता 8वी म्हणजे इयत्ता 4थी 5वी 6वी 7वी 8वी हे जे काही शालेय पुस्तक आहेत त्या पुस्तकामधले आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग त्या ठिकाणी त्या पुस्तकांच्या सुद्धा तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. मग त्यामध्ये इयत्ता 4थी ते इयत्ता 8वी पर्यंत इतिहास असेल, म्हणजे इयत्ता 4थी इयत्ता 5वी इयत्ता 6वी इयत्ता 7वीचा इतिहास. भूगोल सुद्धा तेवढ्याच इयत्ताचा असेल, इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंत. राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स दिल्या जातील. मग जर तुम्ही परीक्षेमध्ये एवढ्याच मटेरियलचा जर तुम्ही अभ्यास केला आणि जर परीक्षेला गेले तर परीक्षेला तुम्हाला किती मार्क पडतील, तर तुम्हाला त्या ठिकाणी 100पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज पळून जातील, ठीक आहे. मग या मटेरियलची आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे तर फक्त 200 रुपये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. फक्त आणि फक्त किती रुपयाला, 139 रुपयाला. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोन पे आहे. त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, गुगल पे किंवा फोन पेने पैसे पाठवायचे. कोणाला जर नंबरवरती पैसे पाठवायला अडचण येत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज जर केला की सर आम्हाला स्कॅनर पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर किंवा QR कोड सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाठवून दिला जाईल. आता स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि चुकून आपले पैसे दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही, ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं, 139 रुपये पाठवायचे, त्या नंबरवरती पाठवा किंवा स्कॅनरवरती पाठवा. आणि पाठवल्यानंतर काय करायचं आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे तर 96 89 14 16 30 हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. मग व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल त्या ठिकाणी पाठवून दिलं जाईल, ठीक आहे. सगळ्यांना पाठवून दिलं जाईल. आता त्या दिवशी मला एक जणाचा मेसेज आला, सर तुम्ही म्हटलं होते 5 मिनिटात पाठवून देईल आणि मला अजून आलं नाही, 4 तास झाले. आता त्या पठ्ठ्यांनी मला पेमेंट कधी केलं तर रात्रीच्या 1 वाजता. आता रात्रीच्या 1 वाजता पेमेंट केल्यावर 5 मिनिटात पाठवणं शक्य आहे का. मग मी सकाळी ज्यावेळेस 6 वाजता उठलो त्यावेळेस त्यांना काय केलं, पहिलं पाठवून दिलं. म्हणजे जर तुम्ही असं रात्री अपरात्री पाठवलं तर परत तुम्हीच म्हणता सर मग 5 मिनिटात म्हटले होते 5 मिनिटात कसं आलं नाही. जर मी जागा असेल, हातात मोबाईल असेल तर 12-1 वाजता येऊ शकतं. पण जर जागा नसेल तर प्लीज सकाळपर्यंत थोडं वाट पहा, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान कोण होता. आता काय विचारलं आपल्याला की शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मुख्य प्रधान कोण होता असं विचारलंय. आता लक्षात ठेवा, तुम्हाला शिवाजी महाराजांचं जे काही अष्टप्रधान मंडळ होतं ना, हे अष्टप्रधान मंडळ तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. मग काय पाठ ठेवायचं आहे की कोणता मंत्री कोणतं खातं कोणाकडे होतं आणि त्या खात्याचं काम काय होतं, त्याची जबाबदारी काय होती, ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आता या प्रश्नात नाही पण पुढे एका प्रश्नामध्ये मी संपूर्ण अष्टप्रधान मंडळाचा पूर्ण चार्ट तुम्हाला घेतलेला आहे. मग तुम्ही जर तेवढं जर पाठ केलं ना तर तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्क फिक्स होणार, कारण अष्टप्रधान मंडळावरती 1 मार्क आपल्याला 100% विचारला जातो, ठीक आहे. मग मुख्य प्रधान कोण होतं तर ते होते मोरोद त्र्यंबक पिंगळे. कोण होते, मोरोद त्र्यंबक पिंगळे हे कोण होते, मुख्य प्रधान होते. मग त्यांचं काम काय असायचं तर राज्याचं प्रशासन पाहणं हे मुख्य प्रधानाचं काम असायचं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा ऑप्शन होता पहा, रामचंद्र निळकंठ मुजुमदार. मग हे कोण होते तर हे अमात्य होते. अमात्याचं काम होतं राज्याचा जमा खर्च सांभाळणे. त्याच्यानंतर हंबीरराव मोहिते कोण होते, सेनापती होते. सेनापतीचं काम काय असायचं तर सैन्याचं नेतृत्व करणं हे सेनापतीचं काम असायचं. अण्णाजी दत्तो कोण होते, सचिव होते. सचिवाचं काम काय असायचं तर सरकारी आज्ञापत्रे तयार करणे हे सचिवाचं काम असायचं, ठीक आहे. इथं आपण 4 याची माहिती पाहिली, पण पुढे तुम्हाला पूर्ण 8ची 8 अष्टप्रधान मंडळाचा चार्ट दिलेला आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपण पाहून घेऊ तो नंतर, ठीक आहे. अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. आता काय विचारलं आपल्याला, अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. मग पहा मी तुम्हाला इथंच सांगितलं होतं कोण, ठीक आहे. आता इथं नाही न्यायाधीश, आपण न्यायाधीश पाहिलेला नाही. मग ऑप्शन काय दिलेत पहा आपल्याला, मोरोद त्र्यंबक पिंगळे, रामचंद्र निळकंठ मुजुमदार, निराजी रावजी आणि अण्णाजी दत्तो. मग यापैकी न्यायाधीश कोण होतं तर ते होते निराजी रावजी होते, ठीक आहे. पुढे आपण संपूर्ण अष्टप्रधान मंडळ पाहणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही काळजी अजिबात करू नका, ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर,
शिवरायांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती केली, ठीक आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती असं आपल्याला विचारलंय. मग रायगड, राजगड, प्रतापगड आणि शिवनेरी, मग यापैकी पहिली राजधानी कोणती होती, तर राजगड ही पहिली राजधानी होती, ठीक आहे. खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो बघा की राजगड किल्ला कोठे आहे. मग बघा हा कुठे आहे, पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यामधील कोणत्या डोंगरामध्ये आहे, तर मुरुमदेवाच्या डोंगरामध्ये आहे, ठीक आहे. मुरुमदेवाच्या डोंगरामध्ये त्यांनी तो किल्ला जिंकून तिथं राजगडाची काय केली होती, उभारणी केली होती, ठीक आहे. राजगड हे बघा सलग 26 वर्षे काय होती, स्वराज्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र म्हणून काम पाहत होतं. या किल्ल्याची रचना काय होती, अत्यंत दुर्गम असून त्याच्यावरती बघा पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी अशा 3 महत्वाच्या माच्या होत्या. या किल्ल्याला, राजगड किल्ल्याला काय म्हणतात पहा, किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला असं म्हटलं जातं, ठीक आहे. प्रश्न आपल्याला विचारू शकतात की किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला असं कोणत्या किल्ल्याला म्हणतात, ठीक आहे. मग लक्षात ठेवा. पुढे पहा, रायगड ही मग पहिली राजधानी राजगड होती आणि दुसरी राजधानी कोणती होती स्वराज्याची, तर रायगड ही दुसरी राजधानी होती, ठीक आहे. मग स्वराज्याचा विस्तार झाल्यावर प्रशासकीय सोयीसाठी आणि समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी 1670च्या सुमारास राजगडावरून रायगडावर हलवण्याचा निर्णय घेतला आणि 6 जून 1674 रोजी महाराजांचा काय झाला होता, रायगड या किल्ल्यावरती राज्याभिषेक झाला होता. महत्वाचा ही तारीख तुम्हाला तोंडपाठ ठेवायची आहे कारण याच्यावरती तुम्हाला परीक्षेत भरपूर वेळेस प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. पुढचाच प्रश्न आहे बघा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला. मग कोणत्या वर्षी झाला होता, तर तो 1674ला झाला होता, ठीक आहे. कधी झाला होता, 1674ला. तारीख पण तुम्हाला लक्षात ठेवायची, कधी, 6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596, ठीक आहे. दोन्ही लक्षात ठेवा. कुठं झाला होता, तर स्वराज्याची राजधानी रायगड या किल्ल्यावरती काय झाला होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. याच्यासाठी मुख्य पुरोहित कोण होते, तर वाराणसीचे पंडित गागा भट्ट हे काय होते, मुख्य पुरोहित होते. यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर या राज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला 2 पदव्या घेतल्या होत्या. मग त्या 2 पदव्या कोणत्या आहेत, तर क्षत्रिय कुलावतस आणि छत्रपती ह्या 2 पदव्या आहेत, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, हे सगळी माहिती तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि हे प्रश्न वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्याच्यानंतर बघा त्यांनी जे 2 नाणी पाडली होती त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर महाराजांच्या नावाने काय केलं होतं पहा, शिवराई आणि होन ही 2 नाणी पाडली होती. आता ही शिवराई कशाची होती, तांब्याची होती आणि होन कशाचा होता, तर सोन्याचा होता. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती प्रश्न आपल्याला वारंवार विचारलेला आहे. शिवराई तांब्याची होती आणि होन कशाचा होता, सोन्याचा होता, ठीक आहे. खूप महत्वाचा आहे, वारंवार प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. पुरंदरचा तह कोणामध्ये झाला. मग पुरंदरचा तह कोणामध्ये झाला होता, तर तो छत्रपती शिवराय आणि जयसिंग यांच्यामध्ये हा तह झाला होता. कधी झाला होता, 11 जून 1665. तारीख लक्षात नाही ठेवली तरी चालेल पण साल मात्र तोंडपाठ ठेवा, 1665ला हा तह झाला होता. प्रमुख व्यक्ती कोण होत्या, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग हे होते. मग मिर्झा राजे जयसिंग हे कोणाकोण आले होते, तर मिर्झा राजे जयसिंग हे काय होते, मुघल बादशाह औरंगजेबाचा ते काय होते, सेनापती होते, ठीक आहे. मग यांच्यामध्ये हा तह झाला होता. आणि मिर्झा राजे जयसिंगाच्या सोबतीला कोण होता, तर दिलेर खान हा सुद्धा होता. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. या दिलेर खानाने मोरारजी देशपांडेंना बाण मारला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता, ठीक आहे. मग या तहाची पार्श्वभूमी काय बघा, तर बघा पार्श्वभूमी काय, मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला होता. या वेढ्यात मोरारबाजी देशपांडे यांनी अफलातून शौर्य गाजवून वीरमरण पत्करले होते. मग स्वराज्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महाराजांनी काय केला होता, हा तहाचा निर्णय घेतला होता, ठीक आहे. मग आपल्याला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी कोणत्या किल्ल्याला वेढा घातला होता. मग कोणत्या किल्ल्याला वेढा घातला होता, तर पुरंदर या किल्ल्याला, ठीक आहे. पुरंदरच्या किल्ल्याच्या या वेढ्यामध्ये कोणी अतुलनीय शौर्य गाजवलं होतं, तर कोणी मोरारबाजी देशपांडे. आणि मोरारबाजी देशपांडे यांनी वीरमरण पत्करल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज काय म्हटले की बाबा हे स्वराज्याचं होणारं नुकसान म्हणजे स्वराज्याचा पडणारा एक मोहरा हा काय खूप महत्वाचा आहे. मग हे टाळण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, तर हा तहाचा निर्णय घेतला होता. त्याच्यानंतर या तहाच्या महत्वाची अटी काय होती, तर पहा शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यातील 23 किल्ले मुघलांना दिले होते. किती किल्ले दिले होते, 23 किल्ले. आणि त्या भोवतालचा
4 लाख होणाचा प्रदेश, 4 लाख होण उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना दिला होता. हे दोन्ही लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर ह्या 10 मध्येच ठरलं होतं की शिवाजी महाराजांनी आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला जावं लागेल असं यामध्ये ठरलं होतं. ठीक आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला काय झाले होते, आग्र्याला गेले होते. प्रश्न इथं असा विचारला होता बघा की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला गेले त्यावेळेस औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता हे विचारलं होतं. मग कितवा वाढदिवस होता, 50वा वाढदिवस होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 9 नंबर, गड आला पण सिंह गेला असे शिवराय कोणाबद्दल म्हणाले. आता हे सगळे प्रश्न काय आहेत, तुमच्या तोंडपाठ आहेत. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांच्या काय आहेत, हे तोंडपाठ आहेत. कारण हे प्रश्न आपण रोज ऐकत नाही, तर हे आपण रोज जगत आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आता काय करता, हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. मग आता सगळे जर अवघडच प्रश्न घेतले तर तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. मग काही सोपे प्रश्न असतात, हे सुद्धा माझ्या व्हिडिओ दाखवण्यामागचा तुमचा काय उद्देश आहे. हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलेच आहेत. मग गड आला पण सिंह गेला हे शिवरायन कोणाबद्दल म्हणाले होते, तर हे तानाजी मालुसरे यांच्या संदर्भात म्हटले होते. ठीक आहे. मग आता हे बाकीचे जे हे होते ना, हे सुद्धा काय होते, हे सगळे 4ही पर्यायामधले व्यक्ती काय होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामधले एक अतिशय कुशल आणि अतिशय लढावी व्यक्ती होते. मग बाजीप्रभू देशपांडे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर यांनी काय केलं होतं, पावनखिंडीत, जिचं पहिलं नाव काय होतं, गोडखिंड होतं, शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचवण्यासाठी प्राणांची आहुती दिली होती. त्याच्यानंतर मोरारबाजी देशपांडे, तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेर खानाविरुद्ध लढताना त्यांना वीरमरण आलं होतं. आणि फिरंगोजी नरसाळे याने काय केलं होतं, तर चाकणचा जो किल्ला आहे, चाकणचा किल्ला संग्रामदुर्ग, मुघलाविरुद्ध निकराने लढा दिला होता. इथं प्रश्न आपल्याला वारंवार विचारलेला आहे की चाकणच्या किल्ल्याचा सुभेदार कोण होता. मग कोण होता, फिरंगोजी नरसाळे हा काय होता, चाकणच्या किल्ल्याचा सुभेदार होता. ठीक आहे. भरपूर वेळेस आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तानाजी मालुसरे कोणता किल्ला सर करताना त्यांना वीरमरण आलं होतं, तर कोंढाणा किल्ला सर करताना त्यांना वीरमरण आलं होतं. मग त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून काय ठेवलं, सिंहगड ठेवलं होतं. आणि त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस वार्ता कळली की बाबा तानाजी मालुसरे यांना वीरमरण प्राप्त झालंय, तेव्हा त्यांच्या तोंडून उद्गार निघले होते की गड आला पण सिंह गेला. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 10 नंबर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पण प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी एवढी मेहनत घेऊन व्हिडिओ बनवत आहोत, परंतु आपल्या व्हिडिओला खूप कमी लाईक येत आहेत. तर प्लीज एक लाईक करत चला. तुम्ही लाईक केलं तर मला जरा आत्मविश्वास येतो, मला जरा चांगलं वाटतं आणि अजून नवीन माहिती काढून तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्यासाठी मला एक चांगलं वाटतं, आत्मविश्वास निर्माण होतो, आपुलकी निर्माण होते, जिव्हाळा निर्माण होतो. म्हणून तुम्हाला काय करायचं, एक लाईक करत चालायचं. लाईक करायला तुम्हाला कुठलाही पैसे लागत नाही आणि वेळ सुद्धा किती लागतोय, 1 सेकंद. फक्त तुम्हाला तिथे एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केलं, लाईक झालं, विषय संपला. मग पहा, शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते. मग गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते, तर बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. आता हे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग आता बाकीचे पर्याय सुद्धा आपल्याला काय आहेत, महत्त्वाचे आहेत. मग बघा, कान्होजी जेधे कोण होते, तर हे शिवरायांचे अतिशय विश्वासू आणि निष्ठावान सहकारी होते. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक देशमुखांना स्वराज्याच्या सामील करून घेण्यात मोठी भूमिका बजावली होती. कोणी, कान्होजी जेधे यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर जिवा महाल, बघा, अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांचे अंगरक्षक होते जिवा महाल. मग त्यावेळेस बघा, होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण यांच्यामुळेच प्रसिद्ध झालेली आहे. कारण त्यांनी सय्यद बंडाने जो काही छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार केला होता, तो वार त्यांनी काय केला होता, हवेतच रोखला होता. म्हणून म्हणतात की होता जिवा म्हणून वाचला शिवा. ठीक आहे. त्याच्यानंतर तानाजी मालुसरे, त्यांचं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. ठीक आहे. सिद्दी जोहरने कोणत्या किल्ल्यावर वेढा घातला होता. तर काय विचारलंय की सिद्दी जोहरने कोणत्या किल्ल्यावरती वेढा घातला होता. ठीक आहे. मग बघा, ऑप्शन दिलेत, पुरंदर, पन्हाळा, विशाळगड आणि रायगड. मग सिद्दी जोहरने कोणत्या किल्ल्याला वेढा घातला होता, पन्हाळा किल्ल्याला. ठीक आहे. मग आता प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो तुम्हाला की पन्हाळा किल्ल्याला कोणी वेढा घातला, विचारू शकतात की नाही. मग बघा, हा जो काही सिद्दी जोहर होता याने काय केलं होतं, पन्हाळगडाला वेढा घातला होता. पण सिद्दी जोहर हा कुठून आला होता, त्याला कोणी पाठवलं होतं, तर विजापूरच्या आदिलशहाने सिद्दी जोहर याला शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले होते. आणि मग त्याने काय केलं होतं, पन्हाळगडाला वेढा दिला होता. हा वेढा किती महिने चालला होता, तर बघा, सुमारे 5 महिने वेढा चालला होता. किती महिने, 5 महिने. आणि मग गडावरचा अन्न पुरवठा सुद्धा काय झाला होता, संपत आला होता. मग त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती लढवली आणि मग महाराजांनी वेड्यातून निसटण्यासाठी काय केली, एक योजना आखली आणि महाराजांचा हुबेहूब दिसणारा
शिवाकाशीत नावाचा तरुण महाराजांचा वेश धारण करून पालखीत बसला आणि शत्रूला गुंडाळून स्वतःचे बलिदान दिलं. मग कोणी दिलं होतं बलिदान या ठिकाणी? पहा, शिवाकाशीतने दिलं होतं. हे लक्षात ठेवा. यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याकडे प्रयाण केलं होतं किंवा शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यावरती गेले होते? तर ते विशाळगडावर गेले होते. मग शत्रू शिवाकाशीत यांच्या पालखीत गुंतलेले असताना महाराज दुसऱ्या अवघड वाटेने पन्हाळगडावरून निसटले आणि विशाळगडावर जाऊन पोहोचले. ठीक आहे. मग या विशाळगडाकडे महाराज जात असताना सिद्धी जोहर काय झाला? मग त्यांच्या पाठीमागे लागला होता किंवा त्यांचा पाठलाग करत होता. मग त्यावेळी पावनखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे यांनी काय केलं होतं? शत्रूला रोखून धरलं होतं आणि वीरमरण पत्करलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 12 नंबर. शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते? कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी, तुकोजी आंग्रे आणि वरीलपैकी सर्व. मग याचं उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व. काय उत्तर आहे? वरीलपैकी सर्व. मग लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हटलं जातं? भारतीय आरमाराचं जनक म्हटलं जातं. प्रश्न आपल्याला वारंवार विचारलेला आहे की भारतीय आरमाराचं जनक कोणाला म्हटलं जातं? तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं जातं, फादर ऑफ इंडियन नेव्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामधले प्रमुख अधिकारी बघा कोण कोण होते? कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी, तुकोजी आंग्रे, लय पाटील आणि दारिया सारंग. हे काय होते? प्रमुख अधिकारी होते. ठीक आहे. त्यामुळे आपलं वरीलपैकी सर्व हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना का केली? मग का स्थापना केली बघा? तर जंजिरेचा सिद्धी, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यांच्यासारख्या सागरी सत्तांना रोखण्यासाठी महाराजांनी काय केलं होतं? आरमार उभारलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणते जहाज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये होतं? मग तुम्हाला त्यांच्या जहाजाची नावं लक्षात ठेवायची. बघा कोणतं होतं? गुराबत होतं, गलबत होतं, पाल होतं, माचवा होतं, नाव होती आणि फोडी होती. अशी विविध प्रकारची जहाजं होती. आणि ही जहाजं प्रामुख्याने कुठं बांधली जायची, म्हणजे कुठं तयार केली जायची? तर बघा कल्याण, भिवंडी आणि पेण या ठिकाणी ही जहाजं तयार केली जायची. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एक प्रसिद्ध युद्ध आहे कुठं? खांदेरी उंदेरीच्या लढाईत मायनाक भंडारी आणि त्यांच्या सहकार्याने इंग्रजांच्या बलाढ्य आरमाराला धूळ चारली होती, म्हणजे त्यांचा पराभव केला होता. ठीक आहे. प्रश्न विचारू शकतात की खांदेरी उंदेरीच्या लढाईत कोणी इंग्रजांच्या बलाढ्य आरमाराला धूळ चारली? मग कोणी? मायनाक भंडारी यांनी आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कान्होजी आंग्रे यांनी पुढे काय केलं? मराठा आरमाराचा विस्तार करून समुद्रावर मराठ्यांची सत्ता निर्माण केली होती. मग प्रश्न आपल्याला विचारू शकतात की मराठा आरमाराचा विस्तार करून समुद्रावर मराठ्यांची सत्ता कोणी निर्माण केली? तर कोणी निर्माण केली होती? कान्होजी आंग्रे यांनी. ठीक आहे. लक्षात ठेवायचे, हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना, ज्याची तुम्हा सगळ्यांना खूप दिवसापासून वाट होती. तुम्ही भरपूर जण मला फोन करून मेसेज करून विचारत होते की सर आपला एखादा कोर्स आहे का किंवा आपली एखादी बॅच आहे का? तर तुम्हा सगळ्यांच्या आग्रहास्तव आपण महा TET 2026 परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्ड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग या कोर्समध्ये आपण कोणकोणते विषय पाहणार आहोत? तर याच्यामध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र त्याचबरोबर मराठी हे 2 अतिशय इम्पॉर्टंट असे विषय पाहणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्हाला TETला 4 विषय आहेत, 5 विषय आहेत, मग तुम्ही 2च विषय काय घेता? तर मित्रांनो आपल्याकडे काय असतंय? थोडं कमी शिकायचं, पण कसं शिकायचं? क्वालिटीमध्ये शिकायचं. आपल्याकडे गुणवत्तेला प्राधान्य दिलं जातं, दर्जा टिकवला जातो. ठीक आहे. आता मी सगळे विषय जर घ्यायचे म्हटलं मग तुम्हाला ओघवतं फास्ट घ्यायचं, मी काही बी शिकवायचं, कुठून बी मटेरियल आणायचं, कोणाचं कॉपी करायचं, याचं उचलायचं त्याचं उचलायचं आणि तुम्हाला तेच शिकून द्यायचं. मग ते परीक्षेत येऊ किंवा नाही येऊ असं बाकीच्या सारखं आपण करत नाही. आपण काय करतो? जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ती सगळी माहिती गोळा करतो आणि ती तुम्हाला देण्याचं काम करतो. मग म्हणून आपण 2 विषय ठेवलेत की बाबा आपली गुणवत्ता टिकून राहावी, आपली क्वालिटी टिकून राहावी, आणि हे 2 विषय परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. मग मी तुम्हाला गॅरंटी देतो की या 2 विषयामध्ये तुम्हाला 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्काची मी तुम्हाला काय करतो? गॅरंटी देतो, हमी देतो. ठीक आहे. तसं तर 55 पेक्षा जास्त मार्काची हमी देतो मी. ठीक आहे. आपल्या बॅचमधल्या जवळपास 70% पेक्षा जास्त पोरांना किती मार्क पडणार? 55%, म्हणजे 55 पेक्षा जास्त मार्क पडणार. किती पैकी? 60 पैकी 55 पेक्षा जास्त मार्क. आणि कमीत कमी किती पडणार? 50 तरी पडणार. ज्यांचा एकदमच अभ्यास कमी आहे बॉ, ज्यांचा सरावच नाही झाला, त्यांना काय पडणार? कमीत कमी 50 पडणार. एवढं विस्तृत आपण त्या ठिकाणी घेणार. ठीक आहे. मग ही बॅच आपली कोणत्या पेपरसाठी असणार आहे? तुमच्या पेपर 1 साठी पण असणार आहे
आणि पेपर 2 साठी सुद्धा असणार आहे. दोन्ही पेपरसाठी ही काय आहे, अतिशय उपयुक्त आहे. ठीक आहे, तुम्हाला हे अनिवार्य विषय आहेत. तुमचा कुठलाही पेपर असू द्या, कुठलंही माध्यम असू द्या, तुम्हाला हे 2 विषय काय आहेत, अनिवार्य विषय आहेत. कोणकोणते? बालमानसशास्त्र आणि मराठी अध्यापनशास्त्र. म्हणजे हे तुम्हाला परीक्षेमध्ये आहेत म्हणजे आहेतच. आणि किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग 60 पैकी जर तुम्हाला 50 मार्क पडले या विषयामध्ये, 2 विषयामध्ये, तर तुम्ही आरामामध्ये TET पास होऊ शकता. कारण तुम्हाला मग लागतातच किती मार्क आहे, 30-35 मार्क लागतात. आणि 90 पैकी 30-35 मार्क पाडणं म्हणजे काही लई अवघड गोष्ट नाही. मग आपल्या कोर्सची आपण किंमत किती ठेवली पहा, 1000 रुपये आपण किंमत ठेवली. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर आहे. ऑफरनुसार तुम्हाला किती रुपयाला भेटणार आहे, फक्त आणि फक्त 499 रुपयाला. म्हणजे पहा, 499 रुपयामध्ये 2 विषय, म्हणजे तुम्हाला एक विषय किती रुपयाला पडला, 250 रुपयाला. म्हणजे 250 रुपयाला एक विषय पडला. मार्केटमध्ये कोणीच एवढ्या स्वस्तामध्ये शिकवत नाही. ठीक आहे, पण आपला उद्देश हा पैसे कमवणं हा आपला उद्देश नाही, तर आपला उद्देश काय, गुणवत्ता टिकवून ठेवणं हा आपला उद्देश आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण तुम्हाला काय काय शिकवणार बरं तुम्हाला बॅचमध्ये? तर बघा, तुम्हाला प्रकरण वाईज लेक्चर तर असतील, त्याचबरोबर त्या लेक्चरच्या नोट्स सुद्धा दिल्या जातील, त्याचबरोबर त्याची सराव टेस्ट पेपर सुद्धा असेल. ठीक आहे, म्हणजे आपण काय शिकलो, आपण ज्याच्यावरती शिकलो त्याच्यावरती आतापर्यंत जे काही परीक्षेत प्रश्न आले, त्या प्रश्नांची तुमची टेस्ट सुद्धा तिथंच ॲप्लिकेशनमध्ये घेतली जाईल. ठीक आहे, ॲप्लिकेशनमध्ये टेस्ट होईल तुमची. ठीक आहे, मग ही 499 रुपयाची ऑफर आहे. ही ऑफर आपली फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी आहे. सुरुवातीला आपण 100 विद्यार्थ्यांसाठी ठेवली होती, परंतु विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आला आणि भरपूर जणांनी विनंती केली की सर आता थोडीशी ऑफर वाढवा. मग आपण ती किती, पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी ही ठेवलेली आहे. मग हे आपला कोर्स किंवा आपली बॅच कुठं असणार आहे, तर आपलं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस. या ॲप्लिकेशनमध्ये आपली बॅच असणार आहे NG क्लासेस. मग या ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला काय करतो, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, किंवा जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला, व्हॉट्सॲप आपला नंबर आहे 9689141630, याच्यावरती जर तुम्ही मला मेसेज केला आणि म्हटले सर आम्हाला लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी मी ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा पाठवून देतो. ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? बघा, स्वराज्याचं तोरण मग त्यांनी कोणता किल्ला जिंकून बांधले होते, तर तोरणा किल्ला जिंकून त्यांनी काय केलं होतं, स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. वयाच्या कितव्या वर्षी जिंकला होता, तर वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, किंवा पुढचा प्रश्न पाहण्यावर बघा, हा किल्ला प्रचंड मोठा असल्यामुळे महाराजांनी याचं नाव पुढे काय ठेवलं होतं, प्रचंडगड असं नाव ठेवलं होतं. मग प्रश्न आपल्याला विचारला जातो की तोरणा किल्ल्याचं महाराजांनी नवीन नाव काय ठेवलं होतं, काय ठेवलं होतं, प्रचंडगड ठेवलं होतं. ठीक आहे, त्याचबरोबर बघा, या किल्ल्याची दुरुस्ती करत असताना महाराजांना मोरांनी भरलेले 4 हंडे सापडले होते. म्हणजे हे 4 हंडे धन त्यांना सापडलं होतं. आणि या धनाचा उपयोग त्यांनी कोणत्या किल्ल्याच्या बांधकामासाठी केला होता, तर राजगड किल्ल्याच्या बांधकामासाठी त्यांनी या धनाचा वापर केला होता. ठीक आहे, परीक्षेत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, शाहिस्ते खानाची बोटे शिवरायांनी कोठे कापली? मग कुठे कापली होती? ही लाल महालामध्ये कापली होती. कधी कापली होती बघा, तारीख लक्षात ठेवायची, 5 एप्रिल 1663 रोजी. कधी? 5 एप्रिल 1663 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं कापली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटताना शिवरायांना हुबेहूब वेश कोणी परिधान केला? शिवरायांसारखा हुबेहूब वेश कोणी परिधान केला होता? मी तुम्हाला आत्ताच मागच्या एका व्हिडिओमध्ये प्रश्नामध्ये सांगितलं होतं, कुणी केला होता, तर हा शिवा कासिद यांनी केला होता. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षामध्ये ठेवत चला, आपल्याला याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, 16 नंबर, काय विचारलं आपल्याला, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात परराष्ट्र व्यवहार पाहणाऱ्या मंत्र्यास काय म्हणत? ठीक आहे, मग काय विचारलं आपल्याला की बाबा परराष्ट्र व्यवहार पाहणाऱ्या मंत्र्याला काय म्हणत असं विचारलंय. आता आपण एकदा काय करू, पूर्ण तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला पूर्णपणे हे काय करणार, मी हे दाखवून देणार तुम्हाला की बाबा पूर्ण अष्टप्रधान मंडळ काय आहे. मग एकदा संपूर्ण अष्टप्रधान मंडळ पाहून घ्या आणि मग आपण प्रश्नाकडे येऊ. ठीक आहे, मग बघा, मुख्य प्रधान असायचा, त्याला पेशवा म्हणायचे. मग हा कोण होता, तर मोरो त्रिंबक पिंगळे होता. मुख्य प्रधानाचं काम काय असायचं बघा, तर राज्याचा राज्यकारभार चालवणे, त्याचबरोबर जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे, हे कोणाचं काम असायचं, मुख्य प्रधानाचं असायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर अमात्य कोण होता, रामचंद्र निळकंठ मुजुमदार होता. अमात्याचं काम काय असायचं, तर राज्याचा जमा खर्च पाहणे, हे अमात्याचं काम असायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, सचिव कोण होता, तर सचिव होता अण्णाजी दत्तो. सचिवाचं काम काय असायचं,
सरकारी आज्ञापत्रे तयार करणे आणि राज्याचा पत्रव्यवहार सांभाळणे. ठीक आहे. त्याच्यानंतर मंत्री कोण होता, तर दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे कोण होते, मंत्री होते. मंत्र्यांचं काम काय असायचं, तर महाराजांच्या दैनंदिन कामांची नोंद ठेवणे आणि घराण्याची व्यवस्था पाहणे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेनापती कोण होता, तर सेनापती होते हंबीरराव मोहिते आणि सेनापतीचं काम काय असायचं, तर सैन्याचं नेतृत्व करणं आणि राज्याचं रक्षण करणं हे सेनापतीचं काम असायचं. त्याच्यानंतर बघा सुमंत कोण होते, रामचंद्र त्र्यंबक डबीर होते. यांच्यावरतीच आपल्याला प्रश्न होता की परराष्ट्र किंवा परराज्याशी संबंध ठेवण्याचं काम कोणाचं असायचं, तर कोणाचं असायचं, सुमंतचं असायचं. सुमंत कोण होते, रामचंद्र त्र्यंबक डबीर होते. त्यांचं काम काय असायचं बघा, मग परराज्याशी संबंध ठेवणे हे त्यांचं काम असायचं. ठीक आहे. पुढे बघा 7 नंबर न्यायाधीश. न्यायाधीश कोण होते, निराजीरावजी. न्यायाधीशाचं नाव काय काम काय असायचं, न्यायाधीश म्हटलं काम काय असेल, न्यायदान करणे. त्याच्यानंतर पंडितराव कोण होते किंवा पंडित कोण होते, तर मोरेश्वर पंडितराव हे पंडित होते. मग पंडिताचं काम काय होतं, धार्मिक विधी पाहणे, दानधर्म करणे आणि नैतिक बाबीवर सल्ला देणे हे काम कोणाचं असायचं, पंडिताचं असायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा अष्टप्रधान मंडळावरतीच आहे. अष्टप्रधान मंडळावरती तुम्हाला एक प्रश्न 100% परीक्षेत विचारला जातो. म्हणून तुम्हाला आता वरती दाखवलेला चार्ट काय करायचा आहे, तोंडपाठ करायचा आहे. अष्टप्रधान मंडळात सेनापती म्हणून कोणाची नेमणूक झाली होती, मग अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते, तर ते हंबीरराव मोहिते होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 18 नंबर. शिवाजी महाराजांनी आपली दक्षिण मोहीम कोणत्या किल्ल्यावरून सुरू केली, मग दक्षिण मोहीम शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून सुरू केली होती, तर रायगडावरून सुरू केली होती. आणि या दक्षिण मोहिमेमध्ये कोणकोणते किल्ले जिंकले होते बघा, जिंजी जिंकला होता, तंजावर जिंकला होता आणि वेल्लोर जिंकला होता. ही जिंजीच पुढे आपली स्वराज्याची तिसरी राजधानी झाली होती. ठीक आहे. स्वराज्याची तिसरी राजधानी कोणता किल्ला होता, तर हा जिंजी किल्ला होता. ठीक आहे. हा सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे, हाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग हा कोणत्या राज्यामध्ये आहे, तामिळनाडू राज्यामध्ये आहे. अतिशय अप्रतिम आणि अतिशय भक्कम असा हा किल्ला होता. अजूनही हा किल्ला पाहण्यासाठी काय खूप व्यवस्थित आहे, खूप चांगला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 19 नंबर. शिवरायांच्या घोडदळातील सैनिकाला काय म्हणत, मग शिवरायांच्या घोडदळातील सैनिकाला काय म्हटलं जायचं, पायदळ, बारगीर, मावळा आणि शिलेदार यापैकी बारगीर म्हणलं जायचं. काय म्हटलं जायचं, बारगीर. मग बघा शिवरायांच्या घोडदळामध्ये 2 प्रकारचे सैनिक होते. किती प्रकारचे, 2. एक होता बारगीर आणि दुसरा काय होता, शिलेदार होता. मग यांच्यामध्ये फरक काय होता बघा, तर बारगीर कोणाला म्हणायचे, तर ज्या सैनिकाला सरकारकडून घोडा आणि हत्यारं दिले जायचे त्याला काय म्हणायचे, बारगीर म्हणायचे. आणि हे पूर्णपणे काय असायचे, सरकारी खर्चावर अवलंबून असणारे सैनिक होते. ठीक आहे. आणि शिलेदार कोणाला म्हणायचे, तर ज्या सैनिकाचा स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारे असत त्याला काय म्हणायचे, शिलेदार म्हणायचे. आणि हे शिलेदार स्वतंत्रपणे स्वराज्याच्या सेवेत दाखल झालेले असत. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 20 नंबर. शिवरायांची समाधी कोठे आहे, ऑप्शन दिलेत शिवनेरी, प्रतापगड, रायगड आणि सिंधुदुर्ग. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत चला. व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला मित्रांनो, त्यांना पाठवत चला. ठीक आहे. धन्यवाद. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.